एता रामबलोपेता रक्षाया सुकृती पठेत। सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनवी भवेत्। पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः। नमस्कार, माझा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो सर्व गृहिणींसाठी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। जेव्हा एखादी गृहिणी स्वयंपाक बनवत असते तेव्हा तिची मानसिकता जशी असेल त्या मानसिकतेवरच त्या अन्नाची पौष्टिकताही अवलंबून असते। ही गोष्ट विज्ञान आणि आयुर्वेद दोन्हीही सांगतं। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्वयंपाकाला साधना म्हटलं जातं आणि खरंच ही एक साधना आहे। त्यामुळे स्वयंपाक करत असताना तुमच्या मनामध्ये चांगले विचार हवे। जर हा स्वयंपाक तुम्ही देवाच्या नामस्मरणामध्ये केला तर त्या नामस्मरणातली सात्विकता, तुमच्या विचारांची सात्विकता ही त्या अन्नामध्ये उतरते आणि ते अन्नही सात्विक बनतं। आणि असं सात्विक अन्न तुमच्या कुटुंबियांच्या पोटात गेल्याच्या नंतर त्यांचं शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य अगदी उत्तम राहतं। जर तुम्ही एखाद्या टेन्शनमध्ये असाल, तणावामध्ये असाल, तर जर तुम्ही स्वयंपाक केला तर त्या अन्नातली सात्विकताही नष्ट होत असते। त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा। तुम्हाला एखादं छोटंसं स्तोत्र येत असेल तर ते म्हणा, किंवा मग देवाच्या नामस्मरणात जरी नाममंत्राचा जरी जप केला तरी सुद्धा चालतं। फक्त एवढंच करा की तुमच्या मनामध्ये विचार हे पॉझिटिव्ह असायला हवेत, कारण ती पॉझिटिव्हिटी, ती सात्विकता त्या अन्नामध्ये उतरते आणि ते अन्न खाल्ल्याच्या नंतर तुमच्या कुटुंबियांचं स्वास्थ्य अगदी व्यवस्थित राहतं। त्यामुळे या गोष्टी नक्की फॉलो करा। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, कमेंट करा आणि शेअर करा। जय श्रीराम।